स्वागत आहे तुमचं ह्या व्हिडिओमध्ये। आपण आज काय करणार आहे, ग्रामसेवकची जी टेस्ट सिरीज चालू आहे भाऊ, त्या टेस्ट सिरीजचा आपण 9वी प्रश्नपत्रिकाचं गणित व बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। काय दिलं होतं पहिला प्रश्न पहा, एका त्रिकोणाचे कोणाचे माप 4 3 2 गुणोत्तर दिलेलं भाऊ या समप्रमाणात असतील। समप्रमाणात शब्द पकडायचा। त्याच्यानंतर तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती, 4 3 2 लिहून घ्या। गुणोत्तर आहे भाऊ 4 3 2। आता मला सांगा, हे गुणोत्तर दिलेलं आहे, गुणोत्तर असलं तर आपण काय करतो, त्याच्या बाजूला काय ठेवतो, शब्बाश एक्स ठेवतो। मग ठेवून द्या एक्स, ठेवला एक्स, चला व्हेरी गुड, चला झालं गुणोत्तर, शब्बाश, संपला विषय, एवढंच होतं। काय सांगितलं होतं ना, आता पहा प्रमाणात असतील तर सर्वात मोठा कोणाचे माप किती। आता त्रिकोणाचं सर्व त्रिकोण माहिती आहे ना, किती कोण असतं भाऊ, 3, तिन्ही कोणाचं माप किती असतं, शब्बाश, किती, हां टोटल किती असते भाऊ, 180। एवढं माहिती आहे, माहिती आहे मास्तर, ठीक आहे। किती आहे, 4x अधिक 3x अधिक 2x, असं लिहिलं तर काही फरक पडतो नाही मास्तर, लिहून टाका। 4 3 किती, 5 6 7 8 9, मग 9x घेऊन टाका, बरोबर 180। हे काय काढतोय आपण, फक्त x ची किंमत, फक्त x ची किंमत काढतोय। मग किती येणार भाऊ, x, 9 2 18 म्हणजे 20 आलं, ठीक आहे। फक्त एक्सचं माहिती झालं दादा, फक्त एक्सचं क्लिअर। आता त्यांना काय विचारलं होतं, कोणाची किंमत सर्वात मोठा कोण कोणता, तर मला सांगा सगळ्यात मोठा 4च असणार ना, 1च्या ठिकाणी किंमत ठेवून टाका 20। त्याच्यानंतर 3ची ठेवली तर किती येतं भाऊ, पहा 4 2 8 म्हणजे किती, 80चा, 3 2 6 60चा, नंतर 2 2 4 40। कोणता सगळ्यात मोठा कोण राहणार भाऊ, टोटल बेरीज किती आली पाहिजे, 180 येते, 180 आली, 180 मास्तर, झालं संपलं, एवढं सोपं होतं, काहीच नव्हतं अवघड, क्लिअर। म्हणजे किती येणार भाऊ याची सर्वांची बेरीज 180। मग सगळ्यात मोठा कोण कोणता होता विचारला होता, 80 वाला, त्याला टिक करायचं, क्लिअर। पर्याय क्रमांक किती, बी होतं भाऊ, क्लिअर। चला पुढचा प्रश्न पाहू, काय प्रश्न दिला होता पहा, आला, शब्बास, आल्या जणांचं, भरपूर जणांचं याला काय गोंधळ झाला, काय गोंधळ झाला, बेरीज वजाबाकीच येत नाही मास्तर, बस असे प्रश्न दिसलं, पजल दिसले ना भाऊ, ठीक आहे। काय करायचं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्गमूळ तिकडं जायचं, सुरुवात कुठून करायची, बेरीज वजाबाकी, क्लिअर। चला काय करायचं पहा, 8 6 4 8 6 4 यांचं काहीतरी नातं आहे, त्या नात्यानंतर आपल्याला 6 उत्तर भेटणार आहे। काय नातं आहे ते चेक करायचं, काय नातं आहे त्यांचं ते चेक करायचं। कसं चेक करणार भाऊ, सोपं, काय करायचं, 8 आणि 6 आणि 4 यांची बेरीज केली तर भेटतं का, नाही, यांची वजाबाकी केली तर भेटतं का, भेटतं मास्तर, काहीतरी गोंधळ केल्यानंतर भेटतं। मग कसं भेटणार ते शोधायचं। मला सांगा, ह्या 8 आणि ह्या 4 किती, 8 आणि 4 याची केली आपण बेरीज, किती भेटली, 12, ठीक आहे, 12 भेटली। आणि त्याच्यामधून जर मी ही संख्या वजा केली तर या संख्येमधून ही वजा केली तर भेटते 6, आलं उत्तर, बस संपलं। असंच होतं लॉजिक, चेक करायचं भाऊ, पडताळा घ्यायचा ना, डायरेक्ट उत्तराकडे जाशाल, काही मनानं करून, मनानं नाही करायचं भाऊ, क्लिअर, आलं 6। आता पुढचं पडताळा करू आपण, चला 10 5 6 घेऊन टाका, 10 5 6 10 5 6, काय करतो आपण, या दोघांची बेरीज करा, दोघांची बेरीज 10 आणि 6 16, 16मधून 5 काढून टाका, 11 आलं, 11, चला शब्बाश, बरोबर, चला काढा उत्तर। मग उत्तर काय येणार, मग 13 4 8 13 4 8। काय करणार तुम्ही, हे दोन संख्याची बेरीज किती येते, 8 आणि 13 21, क्लिअर। 21 मधून 4 गेले 17, पर्याय क्रमांक द्या टिक करून, आलं 17A, सोपं। चला पुढचा प्रश्न जाऊ, काय दिला होता पुढचा प्रश्न पहा, पहिल्या संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे, क्लिअर, आणि आहे तिन्ही संख्याची सरासरी 44 आहे, तर पहिली संख्या किती। आता काही जण काय म्हणणार भाऊ, हा प्रश्न तर एकदम सोपे मास्तर, असे सोपे एवढे प्रश्न विचारत नाही, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका घ्या भाऊ, ठीक आहे, ऑनलाईन झालेल्या, ठीक आहे, त्याच्यामध्ये चेक करशाल तर तुम्हाला समजून जाईल कोणते पॅटर्न विचारलेले कोणते नाही। अभ्यासच करत नाही तर माहीतच कुठून राहणार, फक्त येता तोंड घेऊन आणि डायरेक्ट काय म्हणतं मास्तर येतं इझी, आणि त्याच्यामधले किती देऊन पाहिजे उत्तर 8 9 10 याच्याच रेंजमध्ये राहणार, तो जास्तीत जास्त 8 9 10 सगळेजण याच रेंजमध्ये। आणि काय म्हणतं मला येतं सगळे, येतले सोपे प्रश्न, अरे भाऊ सोपे प्रश्न तर मग पैकीचे पैकी घे ना, सांग मग। चला काय दिलेलं आहे, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, पहा जे म्हणलं ते मान्य करायचे, पहिली संख्या दुसरी दुप्पट आहे, तिसरी संख्या तिप्पट आहे, पण संख्या कोणती आहे तीच माहिती नाही ना भाऊ,
संख्या कोणती 30 माहिती नाही तर मग समजा करायचं. समजा पहिली संख्या पकडली आपण 6. समजा 6 पहिली संख्या पकडली 6. पहिली का म्हटलं आपण? पहिली, दुसरी, तिसरी. चला पहिली संख्या दुसरीच्या दुप्पटे. जर मी 6 पकडलं का म्हटलं मी 6 पकडलं तर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पटे. मग या ठिकाणी किती आले पाहिजे? 3. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पटे. याचे दुप्पट केले ती संख्या भेटणार. आणि तिसरीच्या तिप्पटे असं म्हटलं का? तिसरीच्या तिप्पट आहे. मग 100% या ठिकाणी 2 येणार. ठीक आहे. पण हे काय माहिती आहे का? संख्या गॅरंटी नाही का? समजा म्हणून केलेलं आहे माहिती आहे. हां म्हणजे हे काय राहणार भाऊ? आता क्लिअर? सोपं. हां काय म्हटले आता? तिन्ही संख्येची सरासरी 44 आहे. तिन्ही संख्येची सरासरी घेऊन टाका. तिन्ही संख्येची सरासरी म्हणजे 6x अधिक 3x अधिक 2x भागिले सरासरी किती? 44. किती संख्या आहे? 1 2 3. एकूण संख्येची बेरीज एकूण संख्या बरोबर सरासरी. क्लिअर? चला पुढं काय म्हटले तर पहिली संख्या किती? मग ही पहिली संख्या सांगायचं ना, गॅरंटीनं सांगायची पहिली संख्या असू शकते भाऊ. क्लिअर? हां चला आता काय करणार? मग तुम्ही एकची किंमत काढणार. एकची किंमत कशी काढणार? सोपं मास्तर. काय करायचं? फक्त 6x अधिक 3x अधिक 2x बरोबर तिन्हीकडे गुणिले गेल्यानंतर 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 1 13. क्लिअर? चला त्याच्यानंतर 6 आणि 7 8 9 10 11 म्हणजे काय येतं? 11x बरोबर 132. क्लिअर? म्हणून x बरोबर 132 भागिले 11. सोपं. 11 1 11, 11 1 11. क्लिअर? 12 13, 2 उरले, 11 2 22. म्हणजे म्हणून x बरोबर किती आलं भाऊ? 11 2 22. 12 बरं का? 11 2 22. क्लिअर? 12 उत्तर आलं भाऊ. एक्सची किंमत. आता त्यांना काय विचारलं होतं? एक्सची किंमत सगळ्यात मोठी संख्याच विचारली काय या ठिकाणी पण? तर पहिली संख्या कोणती राहणार मग? ही 3x 6x 6. एकची किंमत किती आली भाऊ? 12. घ्या 12. 12 सकम 72. पर्याय क्रमांक पाहिजेचा टिक करायचा. किती येतं उत्तर मग? 72. आहे का 72? पर्याय क्रमांक पहिलं ए. सोपं होतं. चला पुढचा प्रश्न. काय पुढचा प्रश्न पहा. एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला? आता ह्या ठिकाणी शेकडा तोटा विचारलोय भाऊ. 50 रुपयाची वस्तू. क्लिअर? पहा 50ची वस्तू आणि विकली 30 रुपयाला. भाऊला काही नुकसानच झाले ना 20 रुपयाची. किती नुकसान झाले पहा. खरेदी कितीला केली भाऊ? खरेदी केली 50. विकली कितीला भाऊ? विक्री कितीला केली भाऊ? 30 रुपये. नुकसान किती झाला किंवा तोटा किती झाला भाऊ? किती झाला? 20 रुपयाचा. मान्य? सोपं. ठीक आहे. आता ते 20 रुपयाचा तोटा झाला तर तो व्यवहारात शेकडा तोटा किती झाला तेवढंच सांगायचं भाऊ. संपला विषय. शेकडा तोटा कसं सांगतो आपण? मग काय करायचं? कितीचं नुकसान झाले, कितीचा तोटा झाला भाऊ? त्याला 20 रुपये. किती झाला? 20 रुपये. तो घ्यायचा 20 रुपये या ठिकाणी. कितीपैकी? खरेदी किंमत 50 पैकी. त्याला गुणिले शेकडामध्ये सांगायचं आहे 100. काही डाऊट? करा कट. 5 1 5, 5 2 10, 0 तशाच 2 2 4, 40. पर्याय क्रमांक आहे द्या टिक करून. सोपं. चला पुढचा प्रश्न. चला रँकेचे भागुबेव काय दिलेलं होतं तर नया पदावलीचे उत्तर काढा. सांगा रे भाऊ काय होतं उत्तर? सोपं होतं मास्तर. असे प्रश्न तर आम्हाला येतच नाही. ए दादा येत नाही म्हणून चालणार नाही. लय सोपे. सगळ्यात सोपे रँकेचे भागुबेव. फक्त बेसिक अधिक वजाबाकीचे. लहानपणापासून जसं कळता झालं शाळेत चालू आहे आपलं. बेरीज वजाबाकी काय असतं काय नसतं त्याच्यात तू घाबरला म्हणलं तर मग कसं होईल रे भाऊ? अधिकारी बनायचं आपल्याला. हां चला काय दिलेलं होतं त्यांना? 3 अधिक याला डायरेक्ट 3 लिहिलं तर काय फरक पडत होता का रे भाऊ? पण यांना काय तुम्हाला सोपं पडण्यासाठी केलं तर त्यांना आणखीन. पण तुम्हाला कळलंच नाही. मास्तरी सोपं नव्हतं अवघड होतं. चला घ्या अवघड काय होतं भाऊ? 22 गुणिले 0.3 0.1 गुणिले 5. आता याच्यामध्ये सोपं कसं होतं पहा. किती सोपं होतं पहा. सोपं होतं भाऊ एकदम सोपं.
3 आणि 4 5 6 बेरीज करा किती येते भाऊ, किती येते 4 आणि 5 9 6 भागिले याला गुणाकार करा भाऊ फक्त पॉईंटचा 22 गुणिले 3 1 3 2 0 टाकून द्या पॉईंट देऊन टाका गुणिले 5. ठीक आहे, काही डाऊट, काहीच मास्तर डाऊट नाही, सोपं. गुणिले 100 असं केलं मला काही फरक पडतोय नाही पडत फरक मास्तर, सोपं उत्तर निघतं, कट होऊन जाणार ना तशाला तसंच. चला मग काय येणार, मग 2.20 सरकून द्या ना 396 आलं भागिले 100 केलं ना. मग या ठिकाणी काय येणार भाऊ, 100 केले तर याला गुणाकार करून टाका, याला उडून टाका, मग काय येतं फक्त 22 गुणिले 3 गुणिले 5. काही डाऊट नाही मास्तर, इथपर्यंत काहीच नाही. मग सोडा याला पुढं, याला पुढं सोडतो बरं का. काय येतं मग 3 5 15 396 5 डिवाइड बाय काय येतं भाऊ 22 गुणिले 15. सोपं, चलो इझी मास्तर. 22 1 22 नाही मास्तर लय मोठा झाला, सोपं छोटा घ्या. 11 2 22 आता सोपं मास्तर. 11 2 22 11 3 33 6 उरले 11 सक 66 सोपं. हां बे कप बे उरला 1 82 16 बस संपलं उत्तर. 18 भागिले 15. ठीक आहे, 3 5 15 3 सक 18 पर्याय क्रमांक ज्यांना काढलं होतं ना भाऊ बेस्ट, ज्याला हे उत्तर जमलं रँकेचे भागोबे त्याला काहीच नाही, सोपं. बेरीज वजाबाकी येते त्याला, फक्त बेरीज वजाबाकी. क्लिअर, पर्याय क्रमांक सी. चलायचं पुढं, चला पुढचा प्रश्न घेऊ आता. काय पुढचा प्रश्न, एका धान्याचे पोते 3990 रुपयास विकल्याने शेकडा 5 तोटा झाला, त्या पोत्याची खरेदी किंमत किती असावी, चला सांगा. आलं, एका धान्याचे पोते किती भाऊ विकल्यामुळे शेकडा तोटा झाला, भलं नुकसान पण झाली, पण पोत्याची खरेदी किंमतच माहिती नाही. उलटं करायचं, आता पाठीमागे जसं उदाहरण झालं त्याला उलटं करायचं. कसं उलटं करणार भाऊ, डायरेक्ट उत्तर काढतो. काय दिलेलं आहे, विक्री किंमत आहे 3990. क्लिअर, तोटा नुकसान झाली, तोटा नुकसान झाली हे डायरेक्ट शेकडामध्ये दिलं का त्यांना, शेकडामध्ये दिलं. 5 शेकडा दिलं, मध्ये शेकडामध्ये दिलं, शेकडामध्ये दिलं. ठीक आहे, शेकडामध्ये दिलं तर याला मला सांगा 5% नुकसान झाले. आता 100च्या सरासरीनं पकडलं भाऊ, तो 5च्या यानं नुकसान झाले म्हणजे किती झाली भाऊ, फक्त 95% शेकडामध्ये माहिती ना 5ची नुकसान झाली ना. जर 5चा फायदा झाला असता तर 105 नुकसान झाले म्हणून 100. हां बेसिक पक्का करायचं तर आपल्या चॅनलवरती जायचं भाऊ, बेसिक पक्का करून घ्या. आलं, बस. आता डायरेक्ट काय करायचं, काय काढा सांगितलं ना, खरेदी किंमत. खरेदी किंमत कशी काढणार मग तुम्ही, 3990. ठीक आहे, खरेदी किंमत काढतो बघ, खरेदी किंमत पा कशी काढतो. खरेदी किंमत 3990, विक्री किंमत घ्यायची भागिले तोटा किती झाला तो लिहून घ्यायचा 95 बरं का भाऊ, नाही तर 5च घेशाल मग चुकलं शेकडा. क्लिअर, सांगा मग. सोपं मास्तर, किती 5 1 5 सोपं पाडा, 5 9 45 सोपं. चला 5 7 35 36 39 4 उरले, 5 9 45 4 उरले, 5 8 40 सोपं. 19 1 19 सोपं. 19 चौक किती उरले, 4 उरले का 5 उरले, किती उरले भाऊ, किती 3 उरले 38. 19 चौक 3 उरले किती झाले 38 झाले. 19 2 38 माहिती ना. 42 गुणिले 100 बरोबर. 42 गुणिले 100 म्हणजे 2 0 लावून टाका भाऊ, पर्याय क्रमांक द्यायचं होतं, टिक करू सी. क्लिअर, सोपं. चला पुढचा प्रश्न जाऊ. काय होता पुढचा प्रश्न पहा, 122 170 290. आता काय होतं भाऊ, चिल्लर प्रश्न, एकदम चिल्लर प्रश्न होता, पण ज्याचं दिमाग चाललं, ज्याचं नाही चाललं. परीक्षेला कधी बी असं काय प्रश्न पडलं भाऊ एवढं सोपं तर घाबरून जायचं नाही, लगेच नातं जोडायचं नाही, बेरीज वजा बाकी नाही. मी काय म्हणलो, बेरीज पहिले काय करायचं, मूळ सम संख्या चेक करायचं, नंतर बेरीज वजा बाकी, नंतर मग वर्गमूळ
गुणाकार नंतर वर्गमूळ, बेरीज वजाबाकीच्या नंतर गुणाकार, गुणाकारच्या नंतर वर्गमूळकडे जायचं. आता मला सांगा बेरीज आहे का, यांचं काही नातं आहे नाही. गुणाकार करा 122चं दुप्पट नाही, 122 मध्ये 122 टाका नाही. मग कुठं जाणार तुम्ही, गुणाकार नाही, वजाबाकी नाही, भागाकार नाही, मग कुठं जाणार डायरेक्ट वर्गाकडं. आता वर्गाकडे गेले तर काय येतं, 72, 122, 170, 290. याचं नातं सांगायचं. या दोघांचं काय नातं ते चेक करू आपण. आता 122 म्हटलं तर किती येतं भाऊ, 11चा वर्ग. 11चा वर्ग किती, त्याच्यामध्ये किती 1 टाकला किती येतं, 122 आलं, 122 बरोबर आहे का. 11चा वर्ग 121 अधिक 1 टाकला तर 22. ठीक आहे. आता मला सांगा पुढची संख्याचं तसंच केलं का काही त्यांना. पहा 11, 12चा येतं का वर्ग, नाही 13चा किती येतं आलं. म्हणजे काय केलं त्यांना भाऊ, काय केलं, गोंधळ चाललाय. जी पहिली संख्या असणार तिचा एक संख्या सोडून, म्हणजे 12 11च्या नंतर येते 12, 12च्या नंतर 13, ती संख्या सोडून तिच्या पुढचा वर्ग घ्यायचा. सोपं. ठीक आहे. ह्या ठिकाणी मग काय करणार तुम्ही, कितीचा वर्ग भाऊ, 17चा वर्ग किती येतो बरोबर, अधिक 1 करा 290 आलं, वरती पा बरोबर. म्हणजे 17 मध्ये किती एक संख्या सोडायची, 18, 19 आलं, 19चा वर्ग किती भाऊ, 361. 361 मध्ये किती 1 टाकाचा, किती झाले 362. पण मला सांगा आपण काय करतो, एक संख्या सोडतो, पुढची संख्याचा काय करतो, वर्ग घेतो, मान्य. ठीक आहे. पण महत्वाचं काय करतो, अधिक 1 करतो. क्लिअर. ठीक आहे. लॉजिक झालं, सिरियल. ठीक आहे. सोपं. जायचं पुढं. चलो पुढचा प्रश्न घेऊ. काय आहे पुढचा प्रश्न, हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. चला घ्या पुढचा प्रश्न. हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे व ब हा क च्या दुप्पट वयाचा आहे. क चे वय 8 वर्ष आहे तर अ चे वय किती. आता सोपं होतं ना भाऊ, काय सोपं होतं. ठीक आहे. सोपं होतं. लॉजिकनं ट्रिक्सनं सोडायचं भाऊ, फक्त डायरेक्ट शॉर्टकट करायचं. ठीक आहे. टाईम नसतो. ठीक आहे. एकालाच तुम्ही 5 मिनटं द्यायचं तर कसं होणार रे. मग काय दिलेलं तर हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. चला ब हा क च्या दुप्पट व्हायचा आहे. ब हा क च्या दुप्पट व्हायचा आहे. काही फरक पडलो, फक्त मांडणी केली. चला क चे वय 8 वर्ष दिले. या ठिकाणी क ची किंमत ठेवली तर आपल्याला ब ची किंमत भेटणार 8 2 16. म्हणून ब किती भाऊ, ब किती 16. काही डाऊट, संपला मास्तर उत्तर. म्हणून अचं उत्तर कसं काढणार तुम्ही, अचं उत्तर ब ची किंमत ठेवून द्या फक्त, 16 वजा 2 बरोबर 14. पर्याय क्रमांक पाहायचा, टिक करायचं 14, हे त्याचं राहणार उत्तर. क्लिअर. सोपं. चलो पुढचा प्रश्न. जर एका संख्येचे 42% काय म्हणतो ते, एका संख्येचे 42% म्हणजे 12.6 असेल तर ती संख्या कोणती. एका संख्येचे 42% माहिती आहे, नाही माहिती मास्तर. मग त्या संख्येला समजायचं x. म्हणजे एका संख्येचे 42% म्हणजे 12.6 बरोबर. हां, तर ती संख्या कोणती. संपलं, उत्तर झालं ना. काढा मग x ची किंमत. संपलं. आता 42% याला जर मी असं लिहिलं काही फरक पडतो, टक्के काढून टाकण्यासाठी नाही पडत मास्तर. परत x बरोबर 42, x गुणिले 42 12.6 गुणिले 100 भागिले, डायरेक्ट भागिले केलं तर काही फरक नाही. सोपं. चला आता पहा, आता काय दिलं तर ना, हां सोपं आहे मास्तर. 2 0 लावून टाका. 12 डायरेक्ट 60 भागिले 42. साइन 7 42 माहिती आहे ना, साइन 7 42. साइन 2 12, 6 1 6, 0 तसं तसं, 7 त्रिक 21, 0 तसं तसं. म्हणून किती येतं उत्तर भाऊ, 30. पर्याय क्रमांक पा, टिक करा, गोळा करा. सोपं. चलो पुढचा प्रश्न. 95वा प्रश्न आपला काय दिलेला होता,
वाचा. 18 कामगार रोज 8 तास काम करून काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम जर आलं ना भाऊ, लय सोपं, काही नाही, पाहायचंच नाही भाऊ, डायरेक्ट मान्य करायचं. मान्य कशी करणार तुम्ही? माणूस, दिवस किंवा टाईम घ्या, वेळ घ्या, टाईम, दिवस, बरोबर. एकच काम म्हणलं म्हणून बरोबर घ्यायचं. टाईम, दिवस. माणसं किती, टाईम किती आहे, दिवस किती, पहिले दुसरे घ्या. ठीक आहे. आता ते काय म्हटले, 18 कामगार, म्हणजे पहिलं चालू आहे, घ्या पहिलं. 18 कामगार 8 दिवसात 8 तासात काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसात पूर्ण करतात. मान्य. तेच काम बरोबर. 9 तास याप्रमाणे, 9 तास माहिती म्हणून 9 तास याप्रमाणे 16 दिवसात पूर्ण करतात. तर पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागेल म्हणून माणसं काढायचे आपल्याला M2. माणसं काढायचे M2. बस संपला विषय. आता M2 कसं काढणार मग? 18 गुणिले 8 गुणिले 12 भागिले 9 गुणिले 16 बरोबर M2 म्हणजे माणसं. क्लिअर. 9 1 9, 9 2 18. क्लिअर. 8 1 8, 8 2 16, बे 1 बे, बे 1 12, साईन 2 12 म्हणजे M माणसं किती लागणार भाऊ? 12. बरोबर. साईन 2 12. सोपं. 12 माणसं लागणार का? 12 दिवस लागणार भाऊ. काय 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील? ठीक आहे. या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झाली होती भाऊ, पाहून घ्या प्रश्नामध्ये काय मिस्टेक होती मास्तर. हां, कळलं? किती दिवस लागतील, दिवसात पूर्ण करण्यासाठी किती कामगार लागतील. कामगार विचारले होते, दिवस विचारले होते का? नाही. ऑप्शनमध्ये दिवस आले भाऊ. ठीक आहे. पण उत्तर बरोबर होतं. 12 ज्यांना काढलं त्यांना बरोबर काढलं, बाकीचं दिवस विसरून जा. क्लिअर. ठीक आहे. प्रिंट मिस्टेक समजून घ्या. चला पुढचा प्रश्न जायचा. एका रांगेत संदीप भाऊ काय म्हणतो, किती 25 आहे, उजवीकडून 25 आहे, डावीकडून 25 आहे, तर रांगेत एकूण किती मुलं आहेत मला सांगा. संदीप भाऊ कुठं उभा आहे? 25व्या ठिकाणी. चला संदीप भाऊ, चला आता मला सांगा, संदीप भाऊ एका ठिकाणी उभा आहे, मान्य आहे. ठीक आहे. डावी कोणती साईड पकडायची भाऊ? रट्टा मारायचा नाही. इकडे डावी पकडा, डाबा, इकडे उभा पकडा, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. कोणती साईड कुठली पकडायची? इकडे डाबा, इकडे उभा, माहिती आहे ना. आता पहा, त्यांना काय म्हटले, संदीप डावीकडून, ठीक आहे, डावी बाजूकडून 25 आहे, म्हणजे इकडे किती राहणार भाऊ? 24, 23, 22 असे किती? 1 पर्यंत. मान्य. चला मास्तर हे पण कळालं. त्याच्यानंतर का म्हटले पुढं, ते उजवीकडून बी 25 व्हायचे, म्हणजे इकडे किती? 24, 23, 22 बरोबर किती? 1 पर्यंत. मान्य. ठीक आहे. आता मला सांगा, याच्या संदीप भाऊच्या इकडे किती जण आहे? 24 जण आहे. त्याच्या इकडे किती जण आहे? उजव्या बाजूला किती आहे? 24 जण आहे. ठीक आहे. संदीप भाऊ एकच आहे ना, 2 थोडी आहे, एकच आहे ना. हा तो 1 पकडा. संदीप भाऊ 1, इकडं 24 जण आहे, इकडं 24 जण आहे, संदीप भाऊ 1 आहे, त्यांचे करा बेरीज. पर्याय क्रमांक किती द्या टिक करून. इकडे 24, इकडे 24 ना भाऊ, 48 प्लस संदीप भाऊ 49. क्लिअर. चला पुढचा प्रश्न यायचा. चला पुढचा प्रश्न घेऊ. 49 आहे ना पर्याय क्रमांक. चला एवढे जणांचा प्रश्न चुकला ना भाऊ, जेवढं नेटेस्ट दिली नाही ह्या प्रश्नाची, जे आता यूट्यूबवरती पाहत असाल ना, याचं उत्तर काढून पहा. एवढ्या जणांचं उत्तर चुकलं, भरपूर जणांचं चुकलं. याचं काय केलं काय माहिती, गोंधळ. ते गोंधळ तुम्हाला माहिती नाही कोणता गोंधळ केला तर. ठीक आहे. चला काय गोंधळ केला तर ते पाहू आपण आता. के हा जेचा भाऊ आहे. ठीक आहे. काय काय म्हटले भाऊ ते लिहून घ्यायचं पहिले. काय काय म्हटले? हां, के हा जेचा भाऊ आहे. जेचा भाऊ म्हटले बरं का, भाऊ. चला भाऊ मान्य. चला यम ही केची बहीण आहे, म्हणजे यम ही केची बहीण आहे. बहीण कोण? यम. काय म्हटले? बहीण. ठीक आहे. कोण? ही भाऊ, ही बहीण, म्हणजे कुठं? ही काय म्हणजे यम काय राहणार? बहीण. भाऊ हा ठिकाणी भाऊ.
क्लिअर. चला पुढं काय म्हणले, पी हा यांचा भाऊ आहे. आता हे मधातच आलं, मधात आलं तर काय करायचं, पी हा यांचा भाऊ आहे, कुठं पण लिहून टाका, पी हा यांचा भाऊ आहे. माहिती नाही आता यांचं काय नातं यांच्याशी, सांगतीलच पुढं. एम हा यांचा भाऊ आहे, जे हा यांचे वडील आहे, जे हा यांचे वडील आहे, म्हणजे 100%. यांचे वडील कोण, हे यांचे वडील कोण, हे म्हणजे वडील कोण, भाऊ जे. यांचे वडील कोण आहे, जे. क्लिअर, सोपं. हां चला आता काय म्हणले पहा, येस हे एमचे वडील आहे. येस हे कोणाचे वडील आहे, एमचे वडील आहे. कोण आहे वडील, कोणाचे, एमचे वडील. ठीक आहे, एनचे वडील, एनचे वडील कोण, जे. एमचे वडील कोण, यस. बस आता संपलं. हां तर पीचे काका कोण आहेत, पीचे काका. आता मला सांगा, हे पी आणि एनचं काय नातं होतं, लिहिलं का आपण, लिहिलं काय होतं, भाऊ. हे काय दोघं काय होते, भाऊ होते. क्लिअर. आता मला सांगा, पी हे दोघं भाऊ होते, तर यांचे वडील कोण होते, जे. जे सोपं पा, पी आणि एन हे भाऊ होते, त्यांचे वडील कोण होते, जे. आणि त्यांचा भाऊ कोण होता, के. बहीण नाही भाऊ, इथं बहीण आहे, हे लिहित बसल्यानंतर त्यांचा भाऊ कोण होता, के. मग तो काय झाला, काका. कोणाचा, पीचा. सोपं. पर्याय क्रमांक के. क्लिअर. चला पुढचा प्रश्न काय, पुढचा प्रश्न वाचा भाऊ. काय, एका वर्गातील मुले व मुली यांचे गुणोत्तर, मुले व मुली यांचे गुणोत्तर दिलेले आहे 7/5. आता गुणोत्तर दिलं म्हणून काय करणार, लक्ष दे, सोपं आहे पण काय करतोय तो, आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स बघतो, दुसरं काही नाही. 7/5 मुलं मुले मुली. चला यांचे गुणोत्तर दिलेले 7/5 गुणोत्तर आहे. मला सांगा, गुणोत्तर असलं तर आपण काय करतो, त्याच्या बाजूला ठेवतो एक्स, घ्या एक्स. क्लिअर. जर वर्गात एकूण 75 मुली आहेत, किती मुली आहे भाऊ, एका वर्गामध्ये एकूण मुली 75 आहे. चला ठीक आहे ना, मुली किती आहे, 75. एवढं कळालं. चला पण मुलीचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला, मुलीचं गुणोत्तर किती दिलेलं भाऊ, 5x. म्हणून काय येणार, 5x बरोबर 75. याला काय फरक पडतो, 5x म्हणजे 75, मुली किती आहे 5x, मुली तर पूर्ण संख्या माहिती आपल्याला 75, असं लिहिलं काय फरक पडतो, का लिहिलं आपण असं, एकची किंमत माहिती करण्यासाठी. म्हणून x बरोबर किती भाऊ, 5×1 5, 5×5 25, 15. क्लिअर. हा गुणिले इकडे आल्यावर भागिले, म्हणजे काय येणार, 5×1 5 उरले 2, 5×5 25. सोपं. हां चला आता इकडं एकची किंमत माहीत झाली आपल्याला. आता ह्या ठिकाणी मुले किती होते भाऊ, मुले 7x. x म्हणजे 15, 7×5 35, उरले किती 3, 7×1 7, 8 9 10, म्हणजे 105 काय झाले, मुलं किती झाले भाऊ, मग भाऊ पोरं किती झाले आपले, ठीक आहे भाऊ, पोरं कळते का तुला, पोरं आहे भाऊ आपले एवढे, पोरी किती भाऊ 75. संपला विषय, कळलं आता. हां आता ते काय म्हटले, ते विद्यार्थ्याची एकूण संख्या किती, बस संपला विषय. म्हणजे मुली किती भाऊ 75 करा, मुली 75 करा, यांची बेरीज किती येतं 180. पर्याय क्रमांक द्या टिक करून. सोपं मास्तर. चलो पुढचा प्रश्न घेऊ. काय दिलं होतं पा, एकच्या ठिकाणी कोणती संख्या असेल. आता एकच्या ठिकाणी कोणती संख्या असेल, तुम्हाला काय सांगितलं, आपली सममूळ संख्या आहे, दिसती का, नाही दिसत मास्तर. मग बेरीज वजाबाकी करून पहा, काय दिसतंय का, दिसतंय मास्तर, लय जवळजवळच्या संख्या आहे. मग थांबा ना, पहा ना, 7 ह्या ठिकाणी काढायचं आहे, 21 31 43. आता काय नातं आहे पहा, जर अशी पहिली आणि दुसरी संख्या आली तर अशा वेळेस काय करायचं, उलटं जायचं, यांचं नातं शोधायचं. नातं कसं शोधणार तुम्ही पहा, ह्या दोघांचं कितीमध्ये किती टाकले तर फरक पडतो, 12चा. क्लिअर. 12 या संख्येचं रे दादा, न तू म्हणशील वाचता वेळेस काय वेगळंच. 21 आणि 31 मध्ये कितीचा फरक पडला, क्लिअर. मग 100% याचा आणि याचा किती फरक पडला पाहिजे रे दादा, किती फरक पडला पाहिजे, 10 11 12, म्हणजे 2चा पाडा चालू आहे, म्हणजे या ठिकाणी आलं पाहिजे 8 8 9 10 11 12. सोपं. हां चल क्लिअर. हां आता त्याच्यानंतर 8च्या नंतर किती आलं पाहिजे भाऊ, 6. सोपं. काही नाही, बेचा पाडा तयार केला मी,
बेत्रिक 6 बेचोक 8 बेपंच 10 बेसोकम 12. एक लॉजिक लावलं, लॉजिक पण उत्तर येतं का पा. आता मला सांगा 21 मध्ये 10 टाकली ही संख्या भेटली, 31 मध्ये 12 टाकली ही संख्या भेटली. 21 मध्ये 10 टाकली ही संख्या भेटली, 31 मध्ये 12 टाकली ही संख्या भेटली. म्हणजे याच्यामध्ये ही संख्या टाकली तर ही संख्या भेटते. म्हणजे याच्यातून ही संख्या वजा केली तर ही संख्या भेटणार. क्लिअर. किंवा याच्यामध्ये ही संख्या टाकली ती संख्या भेटते. किती भेटते मग 7 आणि 6. याच्यामध्ये ही संख्या टाकली ती संख्या भेटते 13. बरोबर आहे का. 13 मध्ये 8 टाकले तर 21 भेटते. भेटते का रे भाऊ. भेटते मास्तर. सोपं आहे. क्लिअर. याच्यामध्ये ही संख्या ही संख्या, याच्यामध्ये ही संख्या ही संख्या, याच्यात सोपं. ध्यानात टिक करून पर्याय क्रमांक सी. चलो पुढचा प्रश्न काय दिलं होतं. 100 मीटर लांबी असणारी दिसलं. हां. एका रेल्वेचे 380 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी 15 सेकंड लागतात. व 2 जणांचे असे मला ऑब्जेक्शन आले. ऑब्जेक्शन. ठीक आहे. ऑब्जेक्शन की मास्तर हा प्रश्न चुकीचा आहे किंवा याचा ऑप्शन दिलेला नाही तुम्ही. ठीक आहे. त्यांच्यासाठी सांगतो भाऊ हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे. हा तुम्हाला परीक्षेनंतर घरी आल्यानंतर तुम्हाला रडवणार. एवढं रडवणार भाऊ तुम्हाला 2 मार्कानं. भाऊ 1 मार्कानं 2 मार्कानं तुमचं काय जातं माहिती आहे का. हां. तुमचं स्वप्न पूर्ण होत नाही भाऊ तुमचं अधिकारीचं. काय 1-2 मार्कानं ते का होतंय तुमचं हे थोडं गोष्टीचं पकडत नाही तुम्ही. आज तुमचं म्हणताय माझा ओव्हर कॉन्फिडन्स. 2 जण चालले, 1 नाही 2 जण चालले मला याच्यावरती की मास्तर हे आमचंच बरोबर आहे तुम्ही चुकीचा प्रश्न टाकला. आता ते काय चुकीचा प्रश्न टाकला आणि काय चुकलं त्यांचं काय चुका केल्या हे सगळं तुम्हाला सांगतो भाऊ. आता पहा काय दिलं त्यांना. 200 मीटर लांबी असणारी एक रेल्वे. या 200 मीटर लांबी असणारी एक रेल्वे पहा. 200 मीटर लांबी असणारी एक रेल्वे घेतली. रेल्वे मास्तर सोपं आहे. चला त्याच्यानंतर एक प्लॅटफॉर्म घ्या. प्लॅटफॉर्म एक प्लॅटफॉर्म पहा. आता सोपं पहा एकदम सोपे भाषा सांगतोय भाऊ. पहा एक प्लॅटफॉर्म आहे भाऊ. ठीक आहे. आता ती रेल्वेला तो प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी ओलांडणार कधी भाऊ जेव्हा ती ट्रेन माहिती आहे ना. हां. ती ट्रेन ह्या ठिकाणी अशी पुढं जाणार. ओलांडणं माहिती आहे ना अशी पुढं जाणार. ठीक आहे. पुढं गेल्यानंतर ती ट्रेन पुढं गेल्यानंतर ओलांडणार. क्लिअर. सोपं. हां. आता त्यांना काय दिलं ह्या ट्रेनचं काय दिलं होतं भाऊ लांबी दिली ती 320 380 दिली मीटरमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्मचं पण अंतर दिलं. किती दिलं भाऊ 220 मीटर. ठीक आहे. आता तीच ट्रेन ओलांडल्यानंतर 15 सेकंड लागतात. त्या रेल्वेचा वेग असेल किती वेग असेल तर माझा ओलांडल्यानंतरचं विचारलं त्यांना तर म्हणजे एची लांबी प्लस एची लांबी म्हणजे एची लांबी किती बोट ट्रेनची किती लांबी 380 म्हणजे मला टोटल लांबी किती भाऊ. आता इकडे जाऊ द्या ट्रेनीकडे गेली ते काढायचं आपल्याला. एका ठिकाणी थांबलेली तिथून निघली मग ओलांडल्यानंतर टोटल किती लांबी झाली भाऊ 380 प्लस 400 500 600 मीटर. ठीक आहे. चुका काय केल्या ते पाहता भाऊ. चुका काय केल्या घरी आल्यावर रडत का बसतं ते पाहता. 600 मीटर आलं मान्य मास्तर. चला ठीक आहे. त्याच्यानंतर 15 सेकंड लागतात म्हणजे काय दिला वेळ दिला. आता मला सांगा अंतर किती भाऊ. अंतर गुणिला वेळ गुणिला वेग हे काय आपलं सूत्र भाऊ अंतरचं. आता मला सांगा अंतर माहिती आहे 600 वेळ माहिती आहे 15 सेकंड. 15 सेकंड वेग काढायचा आहे. 15 इकडे भागीले गेले 600 भागिले 15 बरोबर वेग बरोबर भरपूर जणांचं ह्या ठिकाणी उत्तर आलं मीटर प्रति सेकंड. हे असतं चुकीचं मास्तर. हे चुकीचं आहे. एवढेच जण 2 जणांचं ऑब्जेक्शन आले. यार तुम्हाला काय अभ्यास करता काय करता तुम्हाला तेच कळत नाही भाऊ. अभ्यास करता काय करता. आता जे पाहते त्यांना सुद्धा कळालं चुकी झालेली कुठं झालेली इथं उत्तर थांबत नाही. बाकी होतं ते काय होतं बाकी वाचता नाही येते. यार तुम्ही काय करता काय माहिती. प्रश्नामध्ये काय म्हटले ते ताशी पुढं लिहिलं ताशी कळतं ताशी दादा ताशी कळतं तेच चुकी केली तू. ताशी आता वेग किती 40 मीटर पर सेकंड ह्या ठिकाणी उत्तर थांबलं नव्हतं. त्याला ताशीमध्ये सांगायचं होतं. मग ताशीमध्ये कसं सांगणार तुम्ही. ताशीमध्ये सांगणार होतं सांगायचं काय होतं ताशीमध्ये. ताशी ना 18 भागिले 5
5 एक 5 5 6 40 8 8 64 8 40 6 8 एक 8 9 10 11 12 13 14 हे काय झालं किलोमीटर प्रति हॉर्स म्हणजे किलोमीटर प्रति तास हा एका पर्याय क्रमांक हे होतं मास्तर हे नव्हतं मग इथं उत्तर थांबतंय का तुमचं ताशी असं एकच प्रश्न तुम्हाला गोंधळ करणार आहे ठीक आहे कोणतीही परीक्षा असो भाऊ थोडं प्रश्न वाचतो थोडं लक्ष द्यायचं उत्तर येतं सगळ्यांना पण तुमचा आत्मविश्वास एवढा असतो जास्तीचा तर तुम्हाला घेऊन जातो कुठं घरीच घेऊन जातो तुमचं जे स्वप्न आहे त्याच्यापासून दूर कळतंय थोडंशा चुकीमुळं ठीक आहे प्रॅक्टिस राहू द्या आणि काही अडचण असली ना माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा नंबर कुठं आहे भाऊ डिस्क्रिप्शनमध्ये जायचं यालाच असं क्लिक करायचं या व्हिडिओच्या खाली तिथं माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे टेस्ट जॉईन करायचं असेल तर टेस्टसाठी आपल्या टेलिग्रामला सूचना देण्यात येत्या किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला तरी मेसेज केला तरी चालतो ठीक आहे भेटू आपण अशा पुढच्या प्रश्न संचमध्ये ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र